आपण पाहतोय बी न्यूज, सोलापूरकरांचा मनामनातील। आंतरराष्ट्रीय कथा प्रवक्ते पंडित श्री प्रदीपजी मिश्रा शिरवाले यांच्या मधुर वाणीने शिवमहापुराण कथा सोलापुरात आयोजन करण्यात आले। दिनांक 6/6/2024 ते 12/6/2024 पर्यंत। कथाची वेळ दुपारी 2 ते 5। यावेळी चंद्रकांत तापडिया यांनी आमच्या बी न्यूज चॅनलला अधिक माहिती देताना श्री नमस्तुभ्यम आदरणीय पंडितजी श्री प्रदीपजी मिश्रांची उमा महेश ही कथा काल रोजी आस्था चॅनलवर गुरुजींनी काल रायपूर मध्ये काल सोलापूर साठी कथा डिक्लेअर केली। कथा डिक्लेअर झाल्यानंतर सगळ्या सोलापुरातील लक्ष्मीनारायण सेवा संस्थांच्या सगळ्या समितीच्या सदस्यांचा उत्साहाने आम्ही तो जल्लोष मनवला। स्वामीजींनी कथेचं तिथं नियोजन सांगितल्या आणि आम्ही सगळेजण एक आनंदात आम्ही सगळं चालू केला। आम्ही सोलापुरात ही कथा लक्ष्मी विष्णू मिल बोडगाव रोडवर आयोजित केलेली आहे। कथेमध्ये आमच्या अंदाजाने 5 लाख लोक येतील असा आमचा प्राथमिक अंदाज आहे। त्या कथेच्या स्वरूपाने आम्ही तिथं आलेल्या लोकांची उतरायची व्यवस्था आम्ही केलेली आहे। त्याच्यानंतर आम्ही गाड्याच्या पार्किंगची व्यवस्था CNSच्या समोर आणि जुनी मिल कंपाऊंड अशा पद्धतीने केलेली आहे। आणि बाजूलाच कॉर्पोरेशनचा एक चांगला आपल्याकडे हॉल आहे, 9 एकरची जागा कॉर्पोरेशनची आहे। ती सुद्धा जागा आम्ही समितीने ती घेतलेली आहे। तिथं जेवणाचा विभाग आम्ही करू लागलेलो आहे। ज्या काही संस्था आम्हाला मदत करू इच्छितात त्या आमच्याशी संपर्क करावा ही कळकळीने मी विनंती करतो। आणि कथेमध्ये ऑल महाराष्ट्रातनं, ऑल इंडियामधनं आणि ऑल जगातनं लोक येतील असं स्वामीजींनी आम्हाला कल्पना दिली आहे। आम्ही त्या पद्धतीनं प्रयत्न करू लागलेलो आहे। आणि स्वामीजीची उतरायची व्यवस्था आम्ही राव फार्म हाऊस मध्ये केलेली आहे। हे सोलापूर आम्ही ही कथेचं आयोजन लक्ष्मीनारायण सेवा संस्थांच्या वतीने आम्ही आयोजन केलेले आहे। ही कथा 6/6/2024 ते 12/6/2024 पर्यंत दुपारी 2 ते 5 लक्ष्मी विष्णू ग्राउंडवर आम्ही केलेली आहे। आणि तिथं सगळं पेंडालचं काम चालू आहे।